त्याच वेळेला सर्वसाधारण माणसाच्या कानावरून गेलेला नसतो आणि तो म्हणजे प्रत्याहार. त्याच्यानंतरचे जे शब्द आहेत ते अतिपरेच्या अवज्ञा म्हणतो ना तशापैकी आहेत. धारणा, ध्यान आणि समाधी. आपल्याला समाधीपर्यंत जाऊन पोचायचं आहे आणि म्हणून पतंजली मुनींनी हा रस्ता सांगितलेला आहे. किंवा हा रस्ता सांगितल्या म्हणण्यापेक्षा मी असं म्हणेल की ह्या पायऱ्या सांगितलेल्या आहेत. यम ही पहिली पायरी, नियम दुसरी पायरी, आसन, प्राणायाम या पायऱ्या आहेत. आणि ह्या पायऱ्या आहेत असं म्हणत असताना ही एक एक पायरी ही चढत चढत आपल्याला पुढे जायचं. ह्याला शॉर्टकट नाहीये. तुम्ही रायगडावर कधी गेला असाल तर रायगड चढताना रायगडाच्या पायऱ्या असं आपलं म्हटलं जातं. एक आपल्याला तो वाक्यप्रचार पण आपण बऱ्याच वेळेला वापरतो. किंवा तुम्ही या इथे कर्जतच्या बाजूला पेठचा किल्ला जो आहे ज्याला कोथळीगड म्हणतात, तर त्याच्या ज्या पोटातला एकदम संपूर्ण सुळक्यावर जायच्या वेळेला ना तिथे जवळजवळ 1.5 ते 2.25 फूट उंचीच्या पायऱ्या आहेत. एका वेळेला एकच पायरी चढायला मिळते आपल्याला. योगाचं पण तसंच आहे. एका वेळेला एकच पायरी जाता येते, एका वेळेला 2-2 पायऱ्या नाही चढता येत. आणि आम्ही तर काय 2 पायऱ्या ओलांडून 3ऱ्या पायरीवर, काय वेळेला 4थ्या पायरीवर उडी मारतो. तोंड घाशी पडण्याशिवाय दुसरं काही होणार नाहीये. कारण कसं आहे माहितीये का, 4थी पायरी मी मुद्दाम म्हणालो. 4थी पायरी आपली प्राणायामाची आहे आणि त्या प्राणायामाची व्याख्या करतानाच मुळी त्यांनी सांगितलेलं आहे की तस्मिन् सती श्वास प्रश्वासयोः गतिविच्छेदः प्राणायामः. श्वास प्रश्वासयोः म्हणजे श्वासोश्वास हे आपल्याला कळलं, सोपं आहे. गतिविच्छेदः गतीचा विच्छेद करणं म्हणजे प्राणायाम हे आपल्याला कळलं. पण त्याच्या अगोदरचं जे तस्मिन् सती हे जे पहिलेचे 2 शब्द जे आहेत त्याचा अर्थ काय? त्याचा अर्थ आम्ही कधीही ध्यानात घेत नाही. किंबहुना आम्ही प्राणायामाच्या वेळेला ही प्राणायामाची व्याख्या आम्ही लक्षातच घेत नाही. तस्मिन् सती म्हणजे याच्या अगोदर जे काही सांगितलेलं आहे त्याच्यावर तुमचं प्रभुत्व मिळाल्यानंतर, म्हणजे यम आणि नियम आणि त्याच्यानंतर आसनं ही संपूर्ण सिद्धी मिळाल्यानंतर, ह्याच्यावर प्रभुत्व संपूर्ण तुम्हाला मिळालं की त्याच्यानंतर तुम्ही प्राणायामावर जा. आणि पुन्हा एकदा मी हे एवढं थोडंसं कळकळीने बोलतो हे त्याच्यासाठी असं पण की उठा आणि करा असं नका करू. त्याचं कारण तिथेच सांगून ठेवलेलं आहे, ग्रंथांमध्ये सांगून ठेवलेलं आहे की प्राणायामादि योगेन सर्व रोग क्षयो भवेद. प्राणायाम केल्यामुळे सगळ्या रोगांचा क्षय होतो. पण अयुक्त अभ्यास योगेनं जर अभ्यास व्यवस्थित केला नाही किंवा प्राणायाम जर व्यवस्थित केला नाही तर सर्व रोग समुद्भवा, त्याच्याच मुळे रोग होतात. आणि ह्याच्यावर प्रयोग केले गेलेले आहेत. प्राणायामामुळे अगदी कार्डिओमेगाली म्हणजे हृदयाचा आकार वाढणं, गंभीर रोग आहे, अतिशय गंभीर रोग आहे हा, तिथपर्यंत होऊ शकतं. प्राणायाम चुकीचा केल्यानंतर प्रतिशय म्हणजे सर्दी होऊ शकते, डोकं दुखू शकतं, छातीमध्ये दुखायला लागू शकतं. एक नाही बऱ्याच गोष्टी आहेत. आणि मुख्य म्हणजे आम्ही सकाळी तुम्ही व्यायाम करता का म्हटल्यानंतर हो आम्ही योगा करतो म्हणून येणारी मंडळी जी आहेत ना, हे जे सगळी मी नामावळी जी वाचली ना त्याच्यापैकी रोग घेऊन आलेले असतात. त्यांना मी पहिले सांगतो, बाबा रे तुमचा तथाकथित जो प्राणायाम आहे ना तो बंद करा पहिले. तर हे प्राणायाम करण्याच्या अगोदर तस्मिन् सती म्हणजे ते सगळं झाल्यानंतर, तर ते सगळं झाल्यानंतर ह्याचं हे अतिशय महत्वाचं वाटतंय मला. आणि म्हणून त्याच्यातले यम आणि नियम जे आहेत ना त्याच्यावर मी भर देतो. आता यम आणि नियम कोणते आहेत किंबहुना आहे ना त्याच्या अगोदर एक पाहूया आपण असं की हा सगळा मार्ग कसा आहे, योगाचा मार्ग कसा आहे. की पहिले यम सांगितलेत, मग नियम सांगितलेत. यम म्हणजे काय की समाजामध्ये मी असताना मला जे काय वागायचं आहे ते माझं वागणं म्हणजे यम झाले. माझा मी स्वतःसाठी म्हणून जे काय मी वागतो आहे ते म्हणजे झालं ते नियम झाले. यम नियम. आसनं, आसनं आपल्याला माहिती आहे, योगासनं. आणि त्याच्यानंतर प्राणायाम हेही माहिती आहे. आणि त्याच्यानंतर प्रत्याहार. प्रत्याहार म्हणजे आपलं ज्ञानेंद्रिय आणि आपलं ज्ञान. म्हणजे कसं की समजा आता तुम्ही तुमच्या सगळ्यांच्या स्क्रीनवर पाहता आणि स्क्रीनवर तुम्हाला मी दिसतोय. कारण का तुमचं स्क्रीनवर
मी ऍक्च्युली माझी प्रतिमा तिथे आहे, दुसरं तुमचे डोळे शाबूत आहेत आणि तिसरं तुमचा मेंदू शाबूत आहे. त्यामुळे ती लिंक असते ज्ञानाचा विषय, ज्ञान जो घेतो तो आणि ज्ञान, 1 2 3 ही लिंक आहे. आणि त्याच्यामध्ये जे काही ही लिंक जोडणारं जे असतं ते मन असतं. आणि ते मन जर काढून टाकलं तर तुमच्या समोर ज्ञानाचा विषय असतो. ज्ञानेंद्रिय तुमची व्यवस्थित असतात पण तुम्हाला ज्ञान होत नाही. हे मुद्दाम करता येतं आणि त्याच्यासाठी म्हणून शब्द वापरलेला आहे तो प्रत्याहार. आता थोडंसं ह्याच्यावर मी पहिले बोलतो मुद्दाम. का माहितीये का की हे पचायला जरा कठीण जातं की अरे मला माणूस समोर दिसतोय आणि तो मला दिसायला नाही पाहिजे असं तुम्ही कसं काय बोलताय. तर दिसायलाच पाहिजे असं तर नाही. हे एका इंद्रियाबद्दल नाहीये, हे सगळ्या इंद्रियांबद्दल आहे. तुमच्या आमच्या बाबतीत होतं का हे असं? हे तुमच्या आमच्या बाबतीत दररोजच्या दररोज घडतं किंवा हे घडलेलं इतर माणूस आपल्या लक्षात आणून देतं. स्टेशनवर उभे असतात, बाजूला पटकन मित्र येतो, म्हणतो अरे काय रे काय हे काय, मी समोर उभा आहे तुला हा बोलतोय हाका मारतोय, तुझं काय मला काय उत्तर का देत नाहीयेस. आणि पटकन आपण पाहतो त्याच्याकडे आणि आता त्यावेळेला आत्ताच आपल्याला तो दिसतो आणि आपण बोलून जातो अरे लक्ष नव्हतं माझं. घडलंय प्रत्येकाच्या बाबतीत, अगदी प्रत्येकाच्या बाबतीत घडलंय. समोरून माणूस येत असतो पण आपल्याला तो दिसतच नाही आणि समोर येऊन एकदम नंतर जाग आल्यासारखे होते, अरे हा तो कोणतरी बोलतं, अरे लक्ष कुठे आहे तुझं, मगापासून एवढं एवढं बोलतोय मी. हे लक्ष कुठे आहे तुझं, हे लक्ष हा जो प्रकार आहे ते मन आहे. आणि ते मन जर काढून घेतलं गेलं तिथे, कारण आपलं मन ना मी आता सांगितलेल्या गोष्टींमध्ये आपलं मन दुसरीकडे कुठेतरी होतं आणि त्यामुळे हे पाहण्याची क्रिया ऐकण्याची क्रिया ह्या क्रियेमध्ये आपलं मन नव्हतं. आणि म्हणून काय झालं आहे की तिथे त्या क्रियेचं जे काही ज्ञान व्हायला पाहिजे ते ज्ञान झालं नाही. आणि आता हे मुद्दाम करता येतं. योगनिद्रा म्हणून शब्द जर तुम्हाला माहित असेल आणि ह्याच्या बऱ्याच लोकांनी योगनिद्रा केली सुद्धा असेल तर योगनिद्रेमध्ये हा जो प्रत्याहार आहे तो वापरला जातो. ओके, तर प्रत्याहारापर्यंत येऊन पोहोचलो आपण. आता बघा म्हणजे समाजामध्ये आपण सगळे म्हणजे जो साधक म्हणूया, जो योग हे करतो त्याला साधक म्हणतात. तर योग मार्गाने जाणारा माणूस आहे त्याला. तर समाजामध्ये योग मार्गाने जाणारा माणूस कसा वागेल ते यम आलं म्हणजे मी समाजात आहे, मग मी मला समाजापासून लांब करून घेतलं आणि मी माझा मी, मग नियम आले आणि माझा मी असं असताना मी माझं शरीर वापरायला लागलो. ते म्हणजे आसनं आली, मग आता मी एक ठिकाणी स्थिर बसलो, न हालता न ढुलता. म्हणजे मी माझं शरीर मागे सोडलं आणि मी फक्त श्वासोश्वासावर आलो. मग त्याच्यानंतर मी पुढे गेलो आणि मी माझी ज्ञानेंद्रिय जी आहेत, कर्मेंद्रिय तर मग अशी सोडली आपण, तर ज्ञानेंद्रिय पण मी सोडून दिली माझी आणि मी फक्त त्या आत्मिक लेवलकडे चाललाय मी आता निघालेलो आहे. आता मी बुद्धी वापरतोय माझी फक्त. बुद्धी वापरत असताना मग आता धारणा येते. धारणेमध्ये पुन्हा ज्ञानाचा विषय 1 2 3 असतं. मी धारणा, मी कोणाकडे तरी एक नजरेने एकटकपणे मी त्याचाच आणि फक्त ज्याला एकतानता असा शब्द वापरलेला आहे की एकतानतेने मी संपूर्ण त्याचा विचार करतो आहे. आणि त्यावेळेला ज्ञान घेणारा मी आहे म्हणजे स्वतः मी ते आहे त्याच्यामध्ये. तिथून पुढे गेल्यानंतर ध्यान लागतं. ध्यान करता येत नाही. धारणा करतो आणि धारणेतून आपोआपच ध्यानाकडे आपण वळतो. तो काही सेकंदांसाठी म्हणूया किंवा काही छोट्या कालावधीसाठी, तुमच्या आमच्यासाठी, काही लोकांसाठी जास्त कालावधीसाठी म्हणून ते ध्यान लागतं. त्या ध्यानामध्ये जो मी असतो ज्ञान घेणारा तो कमी कमी होत जातो. म्हणजे ज्ञानाचा विषय असतो, ज्ञान असतं आणि ज्ञान घेणारा असतो. त्याच्यामधला ज्ञान घेणारा जो आहे तो कमी होत जातो आणि समाधीची अवस्था होत येते. त्यावेळेला तो जो माझा मी जो आहे तो मी संपूर्णपणे बाजूला होतो. म्हणजे समाजात असणारा सामाजिक असलेला माणूस मी पासून मी माझ्यात मी नसलेला इथपर्यंतचा जो प्रवास आहे तो प्रवास म्हणजे योग आहे. या प्रवासासाठी आम्ही करतो का हो काय कधी?
आम्ही करतो ते ब्लड प्रेशर कमी करण्यासाठी करतो. म्हणजे कसं आहे माहिती आहे का, मी कल्याणवरनं गाडीमध्ये बसलेलो आहे, माझ्याकडे सीएसटी पर्यंतचं तिकीट आहे. त्या डोंबिवली लागणारच आहे, ठाणा लागणारच आहे, मध्ये त्याच्यानंतर घाटकोपर, भायखळा, दादर ही सगळी स्टेशनं लागणार आहेत. मग माझ्यावर आहे त्या स्टेशनवर मी उतरायचं का नाही उतरायचं. दुर्दैवाने असं होतं आणि सीएसटी पर्यंत कधी पोहोचतच नाही. नव्हे आमच्या डोक्यामध्ये सीएसटी पर्यंत माझ्या हातात तिकीट आहे तर जाण्याचा प्रयत्न तरी करूया, असंही आपण कधी करत नाही. आणि म्हणून मग आम्ही योग करतो, ज्याला योग म्हणून नाव देतं त्याच्यातच काहीतरी असतं. आणि आम्ही करतो ते आमचं ब्लड प्रेशर करण्यासाठी म्हणून असतं, आमच्या मनशांतीसाठी म्हणून असतं, आमचं डायबिटीस कमी व्हावा म्हणून असतं. थोडक्यामध्ये पातंजल मुनींनी योग सांगितला आहे तो भौतिक जगापासून लांब जाण्यासाठी केलेला आहे. आणि आम्ही जो योग करतो तो भौतिक आणि भौतिक जगासाठीच करतो. जो मूळ उद्देश आहे त्याच्यावरच आम्ही घाला घालतो. आणि घाला तर पहिल्या स्टेप पासून आम्ही घाला घालतो. यम आणि नियम. कुठे यम आणि नियम? माहितीच कुठे यम आणि नियम? म्हणजे यम आणि नियम असतात हे कुठे माहिती आहे? किंवा योगी जो माणूस आहे किंवा जो साधक आहे किंवा ज्याला योग करायचा आहे अशा माणसांनी पहिले यम आणि नियम पहिले सांभाळायचे असतात, हे माहिती जर नसेल. या सगळ्यांची नावं मात्र आपण ऐकलेली आहेत. आता यमाबद्दल पण बोलूया, पण मला ते जास्त खूप महत्वाचं वाटतं म्हणून मी त्याच्यावर जोर देणार आहे. कारण माझी मनोदेवता अशी म्हणते की मला असं वाटतं की समजा आपण हे जे यम आणि नियम जर पाळले तर आजचं जग आहे ना ते कुठच्या कुठे बदलून जाईल. म्हणजे इथे ना सगळे जे आज सगळं जे काय घडतं आहे की तुमच्या आमच्या मनामध्ये स्ट्रेस आहे, स्ट्रेन आहे संपूर्ण, आम्ही भडकलेलो असतो, आम्ही वैतागलेलो असतो, आम्ही चिडलेले असतो, हे सगळं जे आहे ना हे सगळं निघून जाऊन सगळं काय शांत आणि अगदी व्यवस्थित मस्त असं काहीतरी होऊन जाईल. मग नियमांकडे पाहूया. पहिले यमांमध्ये 5 यम आहेत, 5 नियम आहेत. 5 यम कोणते? अहिंसा, सत्य, अस्थेय, ब्रह्मचर्य, अपरिग्रह. अहिंसा शब्द माहिती, हा, अहिंसा सत्य माहिती आहे आपल्याला. अस्थेय हा शब्द कदाचित थोडासा अनोळखी वाटतो. स्थेय म्हणजे चोरी करणं, अस्थेय म्हणजे चोरी न करणं. त्याच्यानंतर ब्रह्मचर्य नको तेवढा माहिती आहे. आणि त्याच्यानंतर शेवटचा येतो ते अपरिग्रह. परिग्रह म्हणजे काय? परिग्रह म्हणजे साठवणूक करणं, म्हणजे साठवून ठेवणं. अपरिग्रह म्हणजे साठवायचं नाही. आता एक एक पाहूया. हे कशाला सांगताय? अहिंसा काय सांगताय आम्हाला? आम्ही काय अहिंसा करतो का? हिंसा करतो का? आम्ही कुठे मारामाऱ्या करायला जातो? हा, लहानपणी शाळेवेळेमध्ये होतं तसं, पण आता नाही. आता आम्ही अगदी सज्जन, छान, मस्त, सुंदर. ते दिसत नाही दादा. आम्ही काही तसं नसतो आम्ही, असं आपल्याला वाटतं. आम्ही हिंसक असतो, नक्की हिंसक असतो आम्ही. आम्ही हिंसा करतो. म्हणूनच पातंजल मुनी म्हणतात की हे जे सगळं करायचं ते कायिक, वाचिक आणि आत्मिक हे तिन्ही करायचं असतं. म्हणजे मी ज्या वेळेला हिंसा म्हणतो ना त्यावेळेला मला फक्त कोणाच्या तरी कानाखाली उडं मारली किंवा असं, म्हणजे हिंदी पिक्चर मध्ये ढिशूम ढिशूम जी चालायची, आता ढिशूम ढिशूम चालत नाही, आता काय त्या आपटी वेगळंच चालतं. जाऊ दे. तर आपल्याला कानाखाली वाढावी एवढंच. आपण मध्यमवर्गीय माणसं होता, मग त्याच्या पुढे शक्यतो जात नाही. ते करायला कधी जात नाही, मारामाऱ्या करायला कधी जात नाही आता आपण. पण एक बारीक, सगळेच्या सगळेजण आपण रेल्वेने प्रवास केलेले आहोत किंवा करणारे आहोत. रेल्वेच्या प्रवासामध्ये आपल्याला धक्के लागतातच, हे 100% माहिती आहे. कारण का माहिती आहे का? रेल्वेची गर्दी तेवढी कमी जास्त असते मस्तपैकी. तरी पण आपण शांतपणे उभे असतो आणि घाटकोपर येतं किंवा या हल्ली दिवा, डोंबिवली हे आल्यानंतर ते दड माणसं आत हे करतात. आणि मग आपण पण बोलतो किंवा नाही बोलत, आपण नुसतं हे करतो, जरा बरोबर उभा राहा ना जरा. नाही, हे मराठी मध्ये नाही बोलतो आपण, गाड्यामध्ये आपण मराठी बिराठी कुठे वाटतं, जरा सीधे खडे राहो ना, हिंदीमध्येच बोलतो आपण मराठी माणसाशी सुद्धा. असो, तर बोलण्यामध्ये तो जो सूर वापरलेला असतो तो सूर अगदी व्यवस्थितपणे वाचिक हिंसा करणारा असतो.
काय काय वेळेला असं हे करतो, आपण डोळे मिटून बसलेलो असतो, उभे राहिलेलो असतो. डोंबिवलीच्या माणसाने बसलेलो असतो हे उगीच बोलायचं नाही कधी. तर आपण डोळे मिटून असं उभे असतो आणि तसाच हे असतो. बाजूच्या माणसाची धडक आपल्याला लागते. आपल्याला 100% माहित असतं की त्या माणसाचं काहीही चूक नाहीये. पण तरी सुद्धा आपण बोललो नाही तरी एक जळजळीत दृष्टिकोन त्याच्याकडे, असं दृष्टिक्षेप आपण त्याच्याकडे टाकतो आणि आपण गप्प बसतो. ही मानसिक हिंसा नाही झाली का? आत्मिक हिंसेबद्दल तर आपण बोलूच नको, आपण पदोपदी करत असतो. घरामध्ये मुलाला, बायकोला न ओरडणारा पुरुष, जाऊन दे कोण आहे काय हे ते विचारत नाही ना, सगळेच्या सगळे जण आले त्याच्यामध्ये. मग ही आमची ती ही वाचिक हिंसा नाही झाली का? काही नाही म्हटलं तरी मग आतल्यात खदखदत राहणं, ते पाहिलं हे झालं ना तरी सुद्धा ही वाचिक मानसिक हिंसा आहे. हे सगळं आपल्याला बंद करता येईल का? हो, आपल्याला हे बंद करता येतं. किंवा म्हणा ना, खरं सांगायचं तर हे बंद करणं हे गरजेचं आहे. कारण आपण बऱ्याच वेळेला असं हे करतो की आपण, म्हणजे वपू काळेंचं एक वेगळंच वाक्य आहे, पार्टनर मधलं वाक्य आहे, थोडंसं वेगळं आहे वाक्य, पण इथे चांगलं चपकल लागू पडतं. तो म्हणतो की आपण ज्या माणसाकडे आपण पाहत असतो त्याच्याचकडे आपल्याला पाहायचं आहे असं इतरांना वाटतं. त्याच धर्तीवर मी म्हणेन की आपण ज्या माणसाला ओरडत आहोत आता, त्याच माणसाला आपल्याला ओरडायचं आहे असं जो ओरडून घेत असतो किंवा ते ऐकत असतो त्या माणसाला वाटतं. नाही, आपण चौथा राग एकीकडे काढत असतो. सगळ्यांनी, म्हणजे ते स्त्री असून देत, पुरुष असून देत, कोणतेही वय असून दे, कोणाचा तरी राग कुठेतरी निघणं आणि मग ते पुढे हे करणं. तर हा जो प्रकार आहे हा तुम्ही आम्ही प्रत्येक वेळेला करत असतो. आता मग स्वतःला ह्या दृष्टिकोनातून समजवायला सुरुवात करायची आणि तपासायला सुरुवात करायची. आता स्वतःला तपासायला सुरुवात करायची, ते नंतर येणारे मुद्दा, म्हणून त्याच्याबद्दल मी जास्त काय बोलत नाही आता. की हे जर मग असं आहे तर हे प्रकार मी थांबवू शकतो का? ते थांबवणं माझ्याच हातात आहे ना. मग त्याच्यानंतर हे जर मी शांत जर होत गेलो, घरातले असे, आता माझ्या घरामध्ये 3 जण होते, हा, तर 3-4 जण घरामध्ये आहेत असं धरूया, आणि ते 3-4 जणांनी ठरवलं की नाही, आपण एकमेकांवर भडकायचं नाही. किती शांत होईल हो घर. आणि मग तसंच हळूहळू 1 घर, 2 घर, मग सोसायट्या, आणि हे ते करत 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 हे तुम्ही म्हणाल हे रोमॅन्टिझम आहे. हो, पण हे अशक्य नाहीये. हे करण्याचा प्रयत्न जर केला, आणि हे करण्याचा प्रयत्न केला, मी म्हणेन किंवा ना, योग म्हणून ज्या वेळेला विचार करता त्यावेळेला हे करायला पहिले सुरुवात जर केली ना, तर खरंच हे जग बदलून जाऊ शकतं. या संदर्भामध्ये एक वेगळीच गोष्ट मला आठवते ती आयुर्वेदामधली आहे. आयुर्वेदाच्या सुश्रुत संहितेमध्ये सांगितलेलं आहे त्यांनी की 2 माणसं एकमेकांच्या समोर येतात त्यावेळेला कोणी कोणाशी बोलायचं. आता काय, म्हणजे कॉर्पोरेटमध्ये काम करणारे खूप जण असतील, त्यांच्यामध्ये ते म्हणजे मॅनर्स असतात, एटिकेट्स असतात, इत्यादी इत्यादी, की सेकंडसाठी कोणी हात पुढे करायचा, त्याच्यावर पण बरंच काही काही ठरतं. पण हे जे आत्ताचं युग आहे किंवा आत्ताचं जे काय संपूर्ण आहे, तसं कॉर्पोरेट जग त्यावेळेला नव्हतं, नसावं आत्ताच सुद्धा, असं मला वाटतं. आणि त्यांनी अतिशय सुंदर सांगितलं. त्यांनी सांगितलं, दोघे माणसं समोरासमोर आलं तर सुरुवात कोणी करायची बोलायला? तर मी. आता हे प्रत्येक माणसाने मनामध्ये जर बाणवलं तर भांडणं होतील. कारण भांडण म्हणजे सुद्धा पुन्हा एकदा ती वाचिक हिंसाच आहे. तर आहे हिंसा, म्हणजे अहिंसा, हे सगळं करायचं नाहीये. हे जे आहे ना, हे खरंच कठीण नाहीये. आणि तुम्हाला गंमत सांगतो, एक कालावधी असा होता की मी अतिशय भडकू माणूस होतो, खूप जास्त भडकायचो. आणि नॅचरली माझं भडकण्याचा सगळ्याहून जास्त त्रास कोणाला होणार? मुलाला आणि बायकोला. दरम्यामध्ये मी BA करायला लागलो योगशास्त्रामध्ये, आणि त्यावेळेला माझा मुलगा, मी BA ला ऍडमिशन घेतली आणि त्याच वेळेला माझा मुलगा ऑस्ट्रेलियाला गेला. आणि मग ऑस्ट्रेलियावरून तो यायचा संपूर्ण दरवर्षी तो इथे भारतामध्ये एक चक्कर टाकायचा, तो मास्टर्स करत असताना. आणि एकदा माझ्याकडे हे आला आणि तो, त्याच्यावर पण मी खूप भिडकायचो. मला काय काय वेळेला अजून सुद्धा वाईट वाटतं की मी त्यावेळेला तसं वागलो म्हणून. अर्थात पश्चात बुद्धी आहे ही.
तर गंमत अशी सांगायची, तर त्या माणसानी ज्याने माझे भडकण्याचे खूप वार शोधले होते, तो मुलगा सहज माझ्या समोर येऊन बसला आणि म्हणाला, बाबा तुम्ही अगदी म्हणतात ना तसं मुळापासून बदललेला आहात हो. म्हटलं का रे, काय झालं? हा म्हणे, तुम्ही केवढे शांत झालात, तुम्ही आता भडकत नाही आहात. ज्या मुलावर मी अतिशय जास्त भडकायचो, कारण का माझा स्वभावच तसा होता, म्हणून ते BA करायला लागल्यानंतर, योगाचा अभ्यास करायला लागल्यानंतर त्याच मुलांनी मला स्वतःला समोर बसून, बाबा तुमचं भडकणं कमी झालं किंवा भडकत नाहीच आता तुम्ही, असं म्हणावं, एवढाच जर टोकाचा फरक पडत असेल. मी काय अगदी मोठा साधक बिधक काही नाहीये, मी साधा माणूस आहे तुमच्यासारखा, म्हणजे सर्वसाधारण असावा तसंच आहे. एक माझ्यामध्ये अवगुण होता आणि तो अवगुण योगाच्या ह्याने माझा गेला. मग तुमचा नाही जाऊ शकणार का? याचा नाही जाऊ शकणार का? त्याचा नाही जाऊ शकणार का? जगाच्या कोणत्याही माणसाचं जाऊ शकेल हो, पण ते करायला पाहिजे आपण. पुढच्या ह्याच्यावर जाऊ, कारण ह्याच्यावरनं बोलावं तेवढं कमी आहे. अहिंसा, त्याच्यानंतर सत्य. आम्ही कुठे खोटं बोलतो हो, किंवा मग हळूच त्याला मग शेपूट जोडली जाते. नाही म्हणजे तसं काय काय वेळेला खोटं बोलायला लागतं, पण ते खोटं बोलायला ज्या वेळेला लागतं ना, तो भाग आपण सोडून देऊया. काय काय वेळेला खोटं बोलायला लागतं हो. आता उद्या माझ्यासमोर पेशंट आला आणि त्याला मी सांगितलं, ए बाबा तू उद्याची संध्याकाळ तू काय पाहणार नाहीयेस, तो उद्या संध्याकाळी मरण्याच्या ऐवजी तो आत्ताच मरेल. मी त्याला सरळपणे अगदी मस्तपैकी हसत्या चेहऱ्याने मी त्याला सांगतो, काय उगीच आता ह्याच्या नंतरचं औषध द्यायला मी इथे येणार नाहीये तुम्हाला, चुपचाप उठायचं आणि माझ्या दवाखान्यामध्ये यायचं. म्हणा, आता मी बेडवर आहे. मग म्हणून काय झालं, तू काय उठणार नाही की काय? चल उठ, काही होत नाही तुला, पुढच्या आठवड्यात बघ माझ्या दवाखान्यात असतो की नाही. मला 100% माहिती आहे की उद्याची संध्याकाळ माणूस पाहणार नाहीये. मी त्या घरातून बाहेर पडतो औषधं घ्यायला म्हणून, किंवा मला सोडायला म्हणून, किंवा त्यांच्यापैकी एक माणूस येतो, त्या माणसाला स्पष्ट सांगतो तयारी करायला सुरुवात कराल, आमची माणसं आहे, बोलवून घ्या, उद्याची संध्याकाळ पाहत नाही म्हणून. पण हे मी त्या पेशंटला नाही सांगत. मग मी काय, अहिंसा, त्याच्यानंतर असत्य, सत्य बोलायचं ते मी सोडून दिलं. तर इथे बोलायला लागतं काय काय वेळेला, पण काय काय वेळेला ज्या वेळेला बोलायला लागतं त्यावेळेला तुमची सतसत विवेक बुद्धी तुम्हाला काय सांगते आहे हे मात्र पक्क ध्यानात ठेवायचं. त्याच्यानंतर पुढे जातो, कारण मला वाटतं हे दिग्दर्शक आहे. हे दिग्दर्शक जे आहे ना, की मी आजपर्यंत बोलल्यानंतर ना पुढचं तुम्हाला समजणार आहे की आपण आपल्या जीवनामध्ये काय करतो. मी वेगवेगळी उदाहरणं देऊन 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 मला नाही वाटत की मी हे सत्य म्हणजे काय, मला कोणत्याच स्तरावर जाऊन सत्य पाहिजे आहे. हे प्रत्येक माणसाला आपलं प्रत्येकाचं असत्य माहीत असतं. म्हणजे ते फार प्रसिद्ध वाक्य पण आहे की बायकोशी सगळं सत्य बोलायचं नसतं म्हणून. आता हे विनोद म्हणून सांगितलेलं वाक्य का खरंच कोणाला सिरियसली म्हणून हे केलेलं वाक्य, पण बरेच जण असं असतात की नवरा बायको दोघे जण त्यावेळेला दवाखान्यामध्ये येतात, त्यावेळेला नवरा बायकोच्या मागे बसतो, लांब खुर्ची खेचून बसतो आणि नंतर तिथून व्यवस्थितपणे डोळ्यांनी माझा इशारा करत असतो. अर्थात हे नवऱ्याच्याच बाबतीत घडतं अशातला भाग नाही आहे, हे सगळ्या नात्यांबद्दल घडतं. मग ती नाती मित्रमित्र म्हणून पण असून देत, मित्रमैत्रिणी म्हणून असून देत, प्रियकप्रियसी असून देत, नवरा बायको असून देत, मुलगा काय तुम्हाला जेवढी मनामध्ये असतील नसतील तेवढी सगळी नाती आहे. त्या सगळी नाती कोळून प्यायलेलो आहे मी. प्रत्येक माणूस मला हळूच खुणवत असतो, मी त्यांना थाप मारलेली आहे, गप्प बसा. आता गंमत अशी असते की प्रत्येक वेळेला मगाशी मी म्हणालो ना तसं अपरिहार्य असलेलं असत्य हे असतंच अशातलं काही भाग नाही आहे. आणि मग आतापासून आपण करायला सुरुवात करू की जे असत्य मला बोलण्याची गरज नाही आहे ना, ते मी असत्य नाही बोलणार. स्वतः हा ना स्वतःला स्वतः सुधारण्याचा मार्ग आहे. आता नियमांमध्ये आपण ज्या वेळेला जाऊ ना त्यावेळेला ह्याच्याबद्दल सांगितलेलं आहे, म्हणून मी मुद्दाम ह्या इथेच थांबून जातोय. अहिंसा, सत्य आणि त्याच्यानंतर अस्थेय. अस्थेय म्हणजे चोरी करायची नाही. ह्या आता तुम्ही आम्हाला चोर पण ठरवायला लागलात का, हे मी वाक्य खाल्लंय.
मी समजून देत होतो 8 अंक काय, तर पुढचा माणूस होता. आता आपण इथे मी दिसतोय सगळ्यांना आणि बऱ्याच जणांनी स्वतःचे म्यूट केलेले असतील, मनामध्ये आलेलं पण असेल काय आम्हाला काय चोरबीर समजता का तुम्ही, हे खाल्लेलं आहे वाक्य मी. तर इथे फार वेगळं आहे. चोरी कोणाची जायचं आणि काहीतरी चोरायचं, म्हणजे जसे चोर चोरून नेतात तसंच करण्याची गरज असते का हो? आपण चोरी कोणत्या कोणत्या लेवलवर करू शकतो? मागाशी पुन्हा एकदा आपण असंच जाऊया, शारीरिक, मानसिक, आत्मिक. मानसिक मानसिक चोरी करतो हो. आता बऱ्याच लोकांना हे माहीत असेल की आपण वापरत असलेली स्टेशनरी जी आहे ती ऑफिसची, ऑफिसचं वायफाय आहे, त्याच्यावर मी मस्तपैकी गप्पा मारतो. किंवा आमच्यापैकी बरेच जण असे आहेत, अरे आमच्या ऑफिसचा वायफाय आहे ना त्याचा स्पीड चांगला आहे, मी असं करतो, मी जरा लवकर जातो ऑफिसला आणि तिकीट बुक मी करतो का आमचा वायफाय चांगला आहे तिकडचा. याला काय म्हणायचं? हे हे तुम्ही जरा अति करताय जरा असं. आमच्या समोर ते माहिती आहे ना, रामशास्त्री प्रभूणे, रामशास्त्री प्रभूंकडे कोण माणूस गेला आणि ते काहीतरी काम करत असतील तर ते ना स्वतःच्या समोर असलेला दिवा विझवायचा आणि दुसरा दिवा लावायचे आणि बोलायला सुरुवात करायची. त्यांना विचारलं हा तुम्ही काय हे केला? नाही म्हणे तो जो दिवा आहे ना, तो दिवा जो आहे तो दिवा सरकारच्या तेलाने आहे आणि मी तुमच्याशी बोलतोय हे माझं वैयक्तिक आहे, त्याचा सरकारशी काही संबंध नाहीये, त्यामुळे मी माझ्या पैशाने खर्च करणार. तुम्ही म्हणाल आता झालं, तुम्ही आता इतिहासामध्ये शिकलात का? तिथे असं मिळतील, पण तुम्हाला गंमत माहिती आहे ना, आता मला तो देश आठवत नाहीये मला, नाही तर मी त्याच्या सहित सांगितलं असतं तुम्हाला. गेल्या काही वर्षां अगोदरचीच गोष्ट आहे. देशाच्या पंतप्रधान त्या स्त्री होत्या, मला तिथपर्यंत आठवतंय, नाव आणि ते पुढचं आठवत नाहीये. मला वाटतं हा रेफरन्स तुम्हाला पटकन आठवेल पण काही काही लोकांना. तर ते जे आहेत ना, त्यांनी त्यांचं सरकारी जे क्रेडिट कार्ड आहे ते क्रेडिट कार्ड त्यांचे स्वतःचे जे पर्सनल जे खर्च आहेत त्याच्यासाठी वापरलं, म्हणून त्यांनी राजीनामा दिला. मला वाटतं आता सगळ्यांना आठवत असेल हा प्रकार. त्यांना राजीनामा त्यांनी दिला म्हटल्यापेक्षा त्यांना द्यायला भाग पडला, म्हणजे त्यांना द्यायला लागला राजीनामा. अस्थेय. आपण असं बरंच काय 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 स्थेय करत असतो ना. आता कवितांचं पेव फुटलेलं आहे याच्यामध्ये, कुठे? फेसबुकवर. आणि त्या पेव फुटलेलं जे आहे त्याच्यामध्ये या इथे त्यांनी सांगितलंय की स्वीडनच्या पंतप्रधान आहेत त्यांच्याबद्दलचं आहे कॉमेंट. मी पटकन नाव नाही वाचता आलं मला, तर ठीक आहे, आभार तुमचे. तर त्या कवितांमध्ये पाहिल्यानंतर असं जाणवतं की त्या कविता आहेत ना, ह्याची ही ओळ, त्याची ती ओळ, ह्याचे हे शब्द, त्याचे ते शब्द, आणि असं टळ जोडून ते केलेलं आहे. असं खूप जाणवतं आपल्याला. आता वेगवेगळे आपण चित्रपट पाहतो, त्या चित्रपटामध्ये तर मध्ये एकदम लाटच आली होती कशाची, या चित्रपटातला हा प्रसंग कोणत्या फिल्म मधनं घेतलेला आहे, इंग्लिशवरनं किंवा काय. किंवा आता युट्यूबवर तुम्ही जर पाहिलं तर वेगवेगळ्या गाणी जी आहेत ना, त्या वेगवेगळ्या गाण्यांचं ओरिजिन कुठे आहे ते संपूर्ण हे. तर काय काय ठिकाणी तर सरळ डायरेक्ट चौर्यच आहे, पण काय काय ठिकाणी जे आहे ना त्याच्यातून इन्स्पिरेशन घेतलेलं आहे. ते इन्स्पिरेशन घेतलेलं आहे ते मी मान्य करतो, किंवा त्याच्यानंतर ते जे संपूर्ण आहे ना त्याला स्वतःचा साथ चढवलेला असतो, त्या माणसाने स्वतःचं डोकं वापरलेलं असतं. पण काय काय या इकडे तिथे जसं आहे तसंच्या तसं आपण या इथे वापरलेलं आहे. आता हे संपूर्ण सर्वांना माहिती आहे, या दृष्टिकोनातून मी ही उदाहरणं देतोय. पण आता मी ज्या वेळेला हे अस्थेय म्हणून म्हटलं ना, त्यावेळेला मग आता आपण काय काय चोऱ्या करतो, कोणत्या कोणत्या विचारांचा चोऱ्या करतो. एक बारीकसा विचारांचा चोरी असतं तो आमच्या, काही नाही. आता मी मगाशी पटकन म्हणताना म्हणून टाकलं की हा वपू काळ्यांचं वाक्य आहे ते म्हणून. आता खरं बोलण्याची गरज होती का ते वपू काळ्यांचे वाक्य? सगळ्या लोकांना कदाचित निम्म्याच्या वर लोकांना हे वपू काळ्यांचं वाक्य म्हणून माहिती असतं. मी नाही म्हणालो म्हणून काय फरक पडतो? पण नाही, ते वाक्य तुम्ही
त्यांचं आहे हे तुम्हाला जर माहिती असेल तर ते तुम्ही त्यांचं आहे हे कोट करणं ही गरज असते कोणाची, तुमच्या मनाची आणि तुमच्या आत्म्याची, जर तुम्ही योग मार्गाने चालत असाल तर. माझा मुलगा परदेशामध्ये त्यांनी तिथे मास्टर्स ज्या वेळेला केलं त्याच्यासाठी रिसर्च पेपर त्याला द्यायला लागला. त्या रिसर्च पेपर मधले शब्द न शब्द जे आहेत ते तुम्हाला तुमचे लिहायचे असतात. आणि समजा तुम्ही कोणाचं कोट केलं तर ते कोट जर केलेलं आहे त्याचा रेफरन्स तुम्ही दिला नाही तर तो तुमचा गुन्हा मानला जातो आणि त्याच्यावर कारवाई होते. आता बघा, चौर्य हे मी कुठपर्यंत ताणू शकतो. आणि प्रत्येक वेळेला प्रत्येक म्हणजे माझ्या ना हे संपूर्ण आहे ना हे सजगतेने सगळं मला पाहायचं आहे. मी अहिंसा हिंसा करतोय का, मी असत्य बोलतोय का, मी आहे ते स्थेय करतोय का, मी चोरी करतोय का, हे मन हे सगळं 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 पाहत पाहत पुढे गेलं. आणि प्रत्येक क्षणाक्षणाला अडवत मी गेलो ना मला, तर मग आता मला म्हणजे मी मला अडवलं, ह्यानी त्याला स्वतःला अडवलं, त्यांनी स्वतःला अडवलं, त्यांनी स्वतःला अडवलं, असं करत करत सगळ्या समाजाने असं अडवत 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 गेलं ना स्वतःला, काय होईल हो? त्या समाजाची म्हणजे तो किती हेल्दी आणि किती चांगला समाज असेल ना, नुसती आपण कल्पना केलं ना तरी त्या कल्पनेने आनंदित होऊन जातो आपण. त्याच्यानंतर येतं ब्रह्मचर्य येतं. ब्रह्मचर्य ब्रह्मचर्य म्हटल्यानंतर अच्छा ओके ब्रह्मचर्य ते आता तुम्ही तेच बोलणार ना. योगामध्ये ब्रह्मचर्याचे जे अर्थ दिलेले आहेत ना ते सर्व अगदी वेगळे आहेत. ब्रह्मचर्य म्हणजे तुमचे ब्रह्मआचर्यती, जे ब्रह्माचं आचरण करतात, जो ब्रह्माचा मार्ग आहे तो आचरण करतात. आमचे जे 4 आश्रम सांगितलेले आहेत, मग त्याच्यापैकी गृहस्थाश्रम जो आहे ना, त्या गृहस्थ त्याच्या अगोदरची जी विद्यार्थ्याची अवस्था आहे ना त्यावेळेला तुम्हाला म्हणजे सर्वसाधारण ब्रह्मचर्य असं म्हटल्यानंतर जे अपेक्षित असतं ना तेच म्हणजे नो सेक्स. कारण ब्रह्मचर्याचा जो हे आहे तो सेक्सची का लावतात ते मला खरंच कळत नाही. मग त्याच्यानंतर जो गृहस्थाश्रम येतो, तो गृहस्थाश्रम येतो त्यावेळेला तिथे शरीर संबंध अपेक्षितच आहेत, ते करू नका म्हणून कोणी सांगितलेलंच नाहीये, कोणत्याही ग्रंथामध्ये सांगितलं नाही. किंबहुना गृहस्थाश्रम आहे हा 4 आश्रमामध्ये सर्वश्रेष्ठ आहे म्हणून सांगितलेलं आहे. आणि गृहस्थाश्रमामध्ये समजा जर तुम्हाला शरीर संबंध ही गरज जर असेल तर ते नाही म्हणून कोण बोलणार आहे आणि कशाला बोलणार आहे. मात्र एक आहे, मग असं या वेळेला ब्रह्मचर्य म्हटल्यानंतर मग तिथे जी प्रतारणा केली जाते शरीर संबंधामध्ये किंवा आताच्या शब्द वापरून सेक्स मध्ये जी काय एकूण हे होते, जाऊन दे ना आपले एवढं मी वेगवेगळं कशाला बोलतोय, की जे हिंदी सिरियल्स आहेत हे ते ज्या सिरियल्स आहेत ना त्याच्यामध्ये सध्या जे घडताना दाखवलेलं आहे ते जे आहे ना ते 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 मात्र हो ते ब्रह्मचर्याचं पालन नाही, ते तुम्ही ब्रह्मचर्यामध्ये चुकलात. त्याच्यानंतर वानप्रस्थाश्रम आहे, त्याच्यानंतर मध्ये ते संपूर्ण हे आहे संन्यासाश्रम आहे. ही सगळी जी आश्रम आहेत ना त्या त्या आश्रमामध्ये तुम्हाला जे 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 करायला सांगितलेलं आहे ते ते तुम्ही करणं आणि ते मनापासून करणं आणि विना तक्रार करणं आणि त्याच्यामधून उगीच स्वतःची सुटका करून घेण्याचा प्रयत्न न करणं, हा संपूर्ण जो मार्ग आहे ना तो ब्रह्मचर्याचा मार्ग आहे. हो, आम्ही उगीच संपूर्ण ते ब्रह्मचर्य म्हटल्यानंतर अजून कोणीतरी मला त्यात प्रश्न विचारून येतो, कारण ते एक वेडेपणा ठरेल तो प्रश्न विचारणं. म्हणजे समाधीपासून ते संभोगातून समाधीपर्यंत त्या ह्या विषयावर तुम्हाला काय बोलायचंय, कारण तो शब्द आम्हाला एवढा काय आकर्षित करून जातो ना, त्यामुळे समाधी आणि ते जोडल्यानंतर आम्हाला ना उगीच खुसखुस खुसखुस काहीतरी मनामध्ये येतो म्हणून तो प्रश्न विचारला जातो. त्या प्रश्नावर विचार केलाच जात नाही. जाऊन दे आत्ताच उत्तर देऊन टाकतो त्याचं, की त्याच्या मागे जी लस्ट म्हणून आपण ज्याला म्हणतो त्याच्यात म्हणजे वासना जी म्हणतो ना ती वासना काढून टाका आणि मग तुम्हाला जे निर्मळ रूप उरतं ना त्या संपूर्ण शरीर संबंधामधलं ते जे रूप आहे ना मग ते तुम्हाला समाधीपर्यंत घेऊन जाऊ शकतं. पण याच्यात सगळ्यात मोठा अडथळा असा आहे की ते म्हणजे ती जी लस ते म्हणजे वासना ही जी आहे ती वासना तिथे त्या वेळेला नसायला पाहिजे. खूप मोठं काम आहे.
मग त्याच्यामुळे त्याच्या भानगडीत मध्ये पडण्याच्या ऐवजी जे आपल्याला आपल्या चारी आश्रमांमध्ये कसं वागावं, काय करावं, त्याचे जे नीती नियम सांगितले आहेत त्याच्याप्रमाणे जायचं आणि त्याला हे करायचं, ते ब्रह्मचर्य म्हणून जे सांगितलेलं आहे त्याचं पालन करायचं, काही हरकत नाही. त्याच्यानंतर येतो तो अपरिग्रह. अपरिग्रह हे साधारणपणे आपल्याला माहीत नसलेली गोष्ट आहे. तर अपरिग्रह म्हणजे परिग्रह, साठवणूक करायची नाही. आता परवाच एक माझा मित्र म्हणत होता, ऑफिसमध्ये आता लॉकडाऊन आहे ना, त्यामुळे ऑफिसमध्ये कुठे जायचं नाही, काय करायचं नाही, घरच्या घरीच सगळे जण आहे. तो म्हणतो माझा मुलगा मोठा झालेला आहे, माझ्या पॅन्ट त्याला येतात, त्याचे पॅन्ट टी शर्ट येतात, आणि आमच्या घरामध्ये असं आहे की आम्ही तिघे जण एकमेकांचे कपडे वापरतो. ज्या कपाटामध्ये आमचे फुल पॅन्ट फुल शर्ट हे ते ठेवलेलं आहे ना, ते गेल्या 3 महिन्यामध्ये आम्ही उघडलेलंच नाहीये. आणि आमच्या इथे कपाट उघडल्यानंतर हे भारंभार असतात, किंवा तो सुप्रसिद्ध विनोद आहे ना, कपाट उघडल्यानंतर कपाट पूर्ण भरलेलं असतं कपड्यांनी, आणि त्याच्यानंतर नाही दे बाबा मला ह्याच्यामध्ये घालायला साडीच नाहीये किंवा शर्टच नाहीये. हा प्रकार आपण करून नवीन नवीन खरेदी करत असतो. हे जे आहे ना, साठवणूक आली, किंवा हे जे आहे ना ते परिग्रह आला. आता फक्त एवढ्याच हे फक्त मटेरियल गोष्टींसाठीच बोलायचं का? नाही, हे जायचं मानसिक लेवलला घेऊन जात आहे. आता मानसिक लेवलला कसं घेऊन जाणार तुम्ही? तर मी परिग्रह विचारांचा सुद्धा करायचा आहे. म्हणजे आता मग परिग्रह विचाराचं करतो का? बघा, हे मी सांगतो ते तुम्हाला पटकन आठवतंय का तुम्ही केल्याचं? रस्त्यावरून जात असतो, दोघे जण आपण नवरा बायको जात असतील, कोणतरी दोघे जण जात असतात, आणि समोर एक माणूस दिसतो आणि हळूच आपण याला ऐकू बाजूच्या माणसाला ऐकू गेल्यासारखं म्हणतं, तर संपूर्ण समोरून जो चौकडी शर्टवाला येणार आहे ना, हा, तर जरा मी तुझ्याशी बोलतोय, तू माझ्याशी बोलत राहा, आणि तो आपल्याकडे यायला नको आहे मला. आणि मग का? तर गेल्या वेळेला काहीतरी आला आणि काय नाही जाम बोर मारतो रे तो, नाही डोकं खातो नुसतं आपलं. गेल्या वेळेला किंवा ह्याच्या अगोदर केव्हा तरी आला होता, केव्हा तरी काहीतरी झालं होतं, आणि त्यावेळेला त्याचं असं 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 झालं होतं. हा जो विचार माझ्या मनामध्ये आहे, तो विचार मी माझ्या मनामध्ये एवढा पक्का बसवून टाकलाय की तो माणूस आला की मी रस्ता बदलून निघून जातो. मग त्याच्यानंतर हे जे आहे ते घरातली एक 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 जी नातीसंबंध आहेत, त्या नातेसंबंधामध्ये किती बोलायचं आणि किती नाही बोलायचं. कारण मला माहितीये ना तुला काय म्हणायचंय ते. हा शब्द नवऱ्याने बायकोला किंवा बायकोने नवऱ्याला किंवा घरामधल्या एकाने दुसऱ्याला प्रत्येकाने म्हटलेला असतो. हे कुठून आलं हो? हे परिग्रह आहे, हे विचारांचं परिग्रह आहे. आणि मग त्याच्यानंतर हे जर झालं, किंवा एखादा माणूस म्हणतो नाही रे बाबा मला ना ते मॅथमॅटिक्स म्हटलं ना नाही मला जमतच नाही, ते मला जमत नाही हे त्यांनी संपूर्ण मनामध्ये घेऊन टाकलेलं असतं की नाही मला जमणारच नाहीये म्हणून. हा परिग्रह आहे, हा विचारांचा परिग्रह आहे. परवा आता मी वाचत होतो, त्या मॅडमना मी भेटलो सुद्धा. त्यानं रिटायर झाल्या आणि त्यांना असंच वाटायला लागलं की आपण सायकल चालवायला सुरुवात करावी. आता त्या 70-75च्या पुढच्या आहेत, आणि त्यांनी काय केलं माहितीये का? रिटायर झाल्यानंतर 60च्या नंतर त्यांनी सायकल चालवायला सुरुवात केली, आणि त्याच्याबरोबरच्या जे लोक होती त्यांना बरोबर घेतलं, आणि ते म्हणाले चला आपण सगळेजण चालवू चालवू, पुण्याचे आहेत. आणि आणि त्यांनी हे करता करता त्यांनी भारत भ्रमण केलं. म्हणजे काश्मीर ते कन्याकुमारी त्या सायकलवरून जाऊन आल्या. आणि आम्ही या इथे लोकांना मी ज्या वेळेला सांगतो सकाळी तुम्ही चालायला जा, गुडघे दुखतात हो. तर केव्हा तरी एकदा गुडघे दुखलेले असतात, आणि मग त्या गुडघ्यांच्या नावाने एवढ्या पावत्या फाटतात ना, आम्हाला करायचं नसतं. हे जे परिग्रह आहेत, मग आता बघा याच्यामध्ये काय काय आलं. याच्यामध्ये असत्य आलं, याच्यामध्ये परिग्रह आलं. हे जे आहेत ना हे संपूर्ण त्याच्यामध्ये आलंच. आणि आम्ही त्याच्यामध्ये खोटं बोललोय, आम्ही त्याच्यामध्ये उगीच उगीच पहिले केव्हा तरी झालं होतं ते डोक्यामध्ये घेऊन बोललोय. हे सगळं करत 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 असतो. हे सोडून देऊया ना आपण. हे संपूर्ण हे जे आहेत ना याला यम म्हणतात, आणि हे मी समाजामध्ये वावरताना मी कसं वावरायचं आहे ना त्याचं सांगतात, आणि त्याच्यावरनं येतं ते नियमांमध्ये येतं, आणि नियमांमध्ये येतं ना ते नियमांमध्ये येतं ते मी माझ्याशी कसं वागायचं ते येतं. म्हणजे आता समाजावरनं मी माझ्याकडे आलो, त्याचं पहिलं येतं ते शौच येतं. शौच म्हणजे शुद्धता.
पुन्हा एकदा ही शुद्धता म्हणजे फक्त हा अगदी मस्तपैकी आता तो माझा कोणता तरी जो साबण आहे ना, तू एवढी सकाळपासून संध्याकाळपर्यंत फ्रेश, एवढं घाम येत असताना गरमीमध्ये फ्रेश कशी राहते म्हणून कोणत्या तरी एका साबणाचं हे आहे. मला ते अभिप्रेत नाहीये. साबण कोणताही वापरला, शरीरावरचा मळ जायला पाहिजे, तो हे करा. अगदी मी आता आयुर्वेदिक माणूस आहे म्हणून तुम्हाला ते जाता जाता विषय उगीच बदलतोय मार्ग आणि सांगतोय, तुम्ही जर ना उठणं लावून दररोजच्या दररोज आंघोळ करायला लागलात ना, साबणापेक्षाही तुमची त्वचा चांगली होते आणि अतिशय लकाकते आणि एक मंद सुगंध येतो. असो करून पहा. तर ते तेवढंच नुसतं शरीर शुद्धी म्हणून मला फक्त हे नसतं. मग ते शरीर शुद्धी येते त्यावेळेला मग माझी वाचिक शुद्धी येते. मग मी कठोर वचन बोलतोय का? मग ते शुद्धता नाहीये. मी कठोर बोलतो आहे का? मी कठोर दिसतोय का? मी दिसतो म्हणजे माझ्या तोंडावरचा रागवीग मी बोललो नाही काही नाही तरी मग माझा अशी चेहरा मी असा काय करून टाकतो ना, सगळं जे आहे ना हे शौच नाही आहे, ही शुद्धता नाहीये, ही माझ्या मनाची अशुद्धता दाखवतं. मी कोणालाही काहीही अपशब्द बोललो तर मी माझ्या मनाची अशुद्धता दाखवतोय. मी कोणाला नावं ठेवली, कोणाला काहीतरी मी वेगवेगळं काहीतरी मी बोलतोय ना, त्यावेळेला मी म्हणजे बोलताना असं हे करतं ना की एखाद्या माणसाने ना तुम्हाला नावं जर ठेवली असतील तर ती तुम्हाला ठेवलेली नावं म्हणजे ती तुमची काहीतरी कमी आहे अशातला भाग नाहीये, त्या माणसामध्ये ते हे आहे, दोष आहे. म्हणून म्हणतात ना की चांगल्यातलं चांगलं पाहण्यासाठी म्हणून तुम्ही स्वतः चांगले असायला पाहिजे. हे जे आहे ना हे चांगलं असायला पाहिजे, हे जे आहे ना त्याला शौच म्हटलं जातं. शुद्धता जी आहे ती मनाची शुद्धता आहे. त्याच्यासाठी म्हणून जर पहिले जे नियम आहे, नियम सांगितले आहेत त्या यमामधल्या एक 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 गोष्ट करायला लागल्यानंतर ना ही शुद्धता, जी आत्मिक शुद्धता आहे किंवा जी शारीरिक शुद्धता आहे, जी वाचिक शुद्धता आहे, ती मानसिक शुद्धता आहे ना, ती आपोआप येते. मग मगाशी मी हिंसेच्या बद्दल जसं बोललो ना, कोणाचं काहीतरी वाईट करावं हा विचार माझ्या मनामध्ये यायला नाही पाहिजे, किंवा कोणाचं तरी काहीतरी चांगलं झालं की मला वाईट वाटलं, ही सुद्धा मानसिक अशुद्धतेचाच आहे तुमची. हे शौच नाही आहे. आणि ते मी दूर करण्याचा प्रयत्न करणार आहे का? तर हो, मला ते प्रयत्न करायला लागतात. आणि त्याच्यानंतरच येतं ना ते संतोष. आम्हाला संतोष म्हणजे संतोष मानणं, तर त्याच शब्दाचा तोच अर्थ आहे. पण आम्हाला शिकवलं काय जातं की तुम्ही समाधानी राहायचं नाही. आणि म्हणून जे कॉर्पोरेटवाले त्यांना हा शब्द चांगलाच माहित असतो आणि तो शब्द म्हणजे टार्गेट. तुम्ही ते टार्गेट पूर्ण केलं की त्याच्या पुढचं टार्गेट तुम्हाला दिलं जातं. आणि मग तुम्हाला वेगवेगळे परिसंवाद आणि हे ते घेऊन तुम्हाला सांगितलं असतं की तुम्ही समाधानी राहू नका आयुष्यामध्ये. तुम्ही समाधानी राहिलात की तुमचं एकूण जे काय प्रगती आहे ती खुंटली. प्रगतीची व्याख्या कोणी करायची? त्यांनी करायची, तुम्ही करायची. माझी प्रगती मी कशामध्ये आहे ते मला कोण माझी व्याख्या करू देत नाही. आणि हे जे आहे ना हे संतोष. मध्ये एक गृहस्थ होते, डोंबिवलीवालेच आहेत. आता ते रिटायर झाले. ते एका औषधी कंपनीमध्ये होते. घरातली त्यांची परिस्थिती अशी होती, ते सायकलवरनं फिरायचे, मुद्दाम सायकलवरनं फिरायचे आणि यायचे, गप्पा मारायचे. मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह होते. कधीही त्यांनी माझं हे आहे म्हणून संपूर्ण हे औषध, हे असं काम करतं, तसं काम करतं, काही बोललंय ना बोलायचं नाही ते. आणि ते व्यवस्थितपणे गप्पा बिप्पा मारायचे. त्यांना सेल अतिशय चांगला व्हायचा त्यांच्याकडनं आणि म्हणून मग त्यांना प्रमोशन दिलं. या माणसाने सांगितलं नाही, मला प्रमोशन नकोय. का? तर माझी संपूर्ण फॅमिली आहे ती डोंबिवलीमध्ये आहे. मी माझं सकाळचं काम आटपलं की फॅमिली बरोबर जेवायला म्हणून दुपारी मी माझ्या घरी बसू शकतो आणि मला फॅमिली लाईफ महत्वाचं आहे. तुम्ही मला प्रमोशन नाही दिलं तर चालेल. रिटायर होईपर्यंत ह्या माणसाने प्रमोशन घेतलं नाही, पण मी त्याच्यासारखा आनंदी माणूस पाहिलेला नाहीये. तोच नाही, त्याच्या घरातली सगळी माणसं पाहिल्यानंतर असं प्रफुल्लित, त्या कुटुंबाकडे पाहिल्यानंतरच असं वा वाटतं मनाला. अरे काय माणसं आहेत की काय, किती एकमेकांना जोडून आहेत, किती छान आहेत. मी माझी प्रगती जी आहे ना ती मी माझी प्रगती मी हे करायची आहे. खरं सांगू का, मोबाईलमध्ये ना एक मागे गेम यायचा, टेम्पल रन म्हणून. त्या पळायचं 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 त्या माणसाने, आणि ते करत असताना पैसे जमवायचे. मध्ये अडथळे येतात ते ओलांडायचे आणि मग त्याच्यानंतर ती स्टेप हे झालं की मग त्याच्यानंतर पुढची स्टेप.
त्या पुढच्या स्टेपला काय करायचं, पळायचं 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 पळायचं. आणि मग त्याच्यानंतर काय करायचं, अजून पळायचं. त्याच्यानंतर काय करायचं, अजून पळायचं. त्याच्यानंतर काय करायचं, अजून पळायचं. पुढे काय मिळवायचं नाही, मिळवायचं काही नाही. मिळवायचे जे पैसे मिळवायचे ना, ते तुमचं लाईफ कमवण्यासाठी मिळवायचंय. आणि ते लाईफ कशासाठी वापरायचं, पळण्यासाठी वापरायचं. प्रत्यक्ष जीवनामध्ये पण सुद्धा आपण ना हे टेम्पल रन हे करतोय का हो, विचार करूया आपण. आणि मी कुठे सांभाळायचं, माझं सुख कशामध्ये आहे याची व्याख्या मला करून द्या. आणि मी स्वतः करा ती व्याख्या, आणि त्या व्याख्येप्रमाणे जगायला सुरुवात करा. संतोष. आणि त्याच्यानंतर येतं तप. तप म्हणजे काय येतं, की तप म्हणजे स्वतःला त्रास घेऊन एखादी गोष्ट करणं. आता मी आताच उदाहरण जे दिलं ना ते पुन्हा घेतो. की समजा मी माझ्या ऑफिसमध्ये सांगितलं, आता माझ्या म्हणजे माझ्या मला काय ऑफिस बिफिस नाही, माझं क्लिनिक आहे. तर त्या ह्याच्यामध्ये सांगितलं मी की माझ्या क्लिनिक बद्दल बोलूया. चला क्लिनिकमध्ये म्हटलं की नाही बाबा ह्या वेळेपासून ना दर शनिवारी माझं क्लिनिक बंद राहील. का तर नाही, मी आतापर्यंत एवढं सगळं केलं ना, आता मला ह्याच्यानंतर घरामध्ये मला संपूर्ण हे करायचंय. हे मी बोलू शकतो. तर बोलल्यानंतर मला 10 लोक काय 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 ऐकवतात. मला अगदी जवळची पण ऐकवतात, ज्यांचा काही संबंध नसतो तेही ऐकवतात. आणि मी ते सगळं सहन करायला लागतं. एखादी गोष्ट काहीतरी वाईट तुमच्या बाबतीत घडतंय, वाईट म्हणजे तुम्हाला त्रास होतो आहे, ते सहन करून सुद्धा तीच गोष्ट तुम्ही ज्या वेळेला करत असतात ना, त्याला तप म्हटलं जातं. आणि योग म्हणून ज्या वेळेला सांगितलंय तर महातप आहे. तर हे तप. आणि त्याच्यानंतर येतं संतोष आलं, तप आलं. शौच, संतोष, तप. आणि त्याच्यानंतर येतं तर स्वाध्याय. मगाशी जी मी म्हणालो ना की नंतर मी सांगणार आहे, प्रत्येक पावला पावलावर स्वतःला तपासायचं, स्व अध्याय, स्वतःचं अध्ययन करायचं, स्वतःला समजून घ्यायचं. मी कुठे आहे, मी काय करतोय, मला काय करायचं होतं, मी ते करतोय हे की नाही, हे संपूर्ण स्वतःच अध्ययन करायचं, स्वतःचा अभ्यास करायचा. आणि प्रत्येक जिथे 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 मला जाणवतं की नाही बाबा इथे मी गडबड केली आहे, तिथे मी गडबड केली आहे, त्या तिथे मी गडबड केली आहे, तर स्वतःला अडवायचं. योगाच्या मार्गावर जायला स्वतः स्वाध्याय हे अतिशय महत्वाचं असतं, पहिल्यापासून शेवटपर्यंत. कारण नंतरच्या ज्या स्टेप्स आहेत त्या ह्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही कोणत्याही क्षणी अडथळा येऊ शकतो. तो अडथळा माझ्यामध्ये का आला, स्वाध्याय. स्वतःचं अध्ययन करा, तुम्ही काय करताय, तुम्ही कुठे चुकताय, कसं काय हे करताय. आणि हे सगळं जे येतं ना ते स्वाध्यायामध्ये येतं. पहिल्या क्षणापासून ते शेवटच्या क्षणापर्यंत तुम्हाला स्वाध्याय जे आहे ते चालूच ठेवायला लागतं. आणि हे सगळं झाल्यानंतर पतंजल मुनींनी जे सांगितलेलं आहे ना ते खूप महत्वाचं वाटतं मला. नतमस्तक होतो त्याच्यामध्ये समोर. त्यांनी सांगितलं हे सगळं तुम्ही सगळं केलं, आणि तुम्ही जे काही करता आहात ना ते ईश्वर प्रणिधान, संपूर्ण जे करतायत ना ईश्वराला समर्पित करा. आणि त्याला सांगितलं की हे तू करतोयस, मी नाही करत आहे. आणि सध्याची आमची परिस्थिती अशी आहे की आम्हाला चांगलं उदाहरण दिलं होतं आमच्या आगाशे सरांनी. त्यांनी काय सांगितलं की आपण सध्या कसे वागतोय माहितीये का, पेनाने पत्र लिहिलं जातं आणि ते पत्र जातं आणि ते दुःख किंवा सुख काय असेल ते त्या ह्याच्यातलं असतं. आणि तो लिहिणारा एक असतो, वाचणारा हा असतो. आणि जी लेखणी असते की ज्या लेखणीचा आधार घेऊन ते पत्र लिहिलं जातं, ती लेखणी म्हणते की हे मी लिहिलंय. आणि खरं सांगू का, तुम्ही आणि मी आता ह्या क्षणी लेखणी आहोत. आम्ही स्वतःला कोणतरी आपल्याकडून लिहून घेत आहे, आपला वापर करून कोणतरी काहीतरी पुढच्या कशासाठी तरी लिहित आहे, हे आपल्याला माहित नाही किंवा हे आपलं दुर्लक्षित करतो. त्यामुळे हे सगळं जे करतोय ते मीच करतो असं म्हणतो. आणि मग मीच करतोयस ना, तूच करतोयस ना, मग त्याची सुख आणि दुःख जी आहेत ना भोग ना तू. कर्माचा सिद्धांत येतो, जे मला वाटतं अजिंक्य अतिशय चांगलं सांगितलं. ह्याच्या पुढे मी मात्र जाणार नाहीये. फक्त एक हे योगाच्या मधलं जे आसन आहेत त्याला जे म्हणजे प्रचंड जास्त महत्व मिळत आहे, ते प्रचंड महत्व जे आहे ना त्याला एक बारीकसे टाचणी लावतो आणि मी माझं संपवतो. तर त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे, योगामध्ये पतंजल मुनींनी सांगितलंय की आसन म्हणजे काय, स्थिरम सुखम आसनम.
जे स्थिरत्व देतं, जे सुखत्व देतं, ते तुमचं आसन. आसन हे प्रकरण संपलं. आम्ही मग ते भुजंगासन करू का, हे आसन करू का, ते आसन करू का, त्या आसनांना स्वतःच महत्व आहे, ते वेगळं आहे. पण तेच सगळं नाहीये आणि आम्ही तेच सगळं आहे असं मानतो. आणि बाकीचं सगळं जे करणं खरं गरजेचं आहे, की जे आपल्याला आमूलाग्र बदलतं, नुसतं आपल्यालाच नाही तर आपल्या आसपासच्या माणसांना बदलेल, आपला समाज बदलू शकेल, आपला देश बदलू शकेल, आपलं संपूर्ण जग बदलू शकेल, अशी ताकद ज्याच्यामध्ये आहे त्याच्यामध्ये मात्र आपण हे करतो, दुर्लक्ष करतो. आणि आम्ही फक्त जे काय करतो ते शारीरिक क्रिया करतो. मानसिक किती असतात त्याही आम्हाला माहिती नाहीये. तोडकं मोडकं मी माझे जे काही विचार आहेत ते मांडलेले आहेत तिथे. तुम्ही म्हणाल की अरे बापरे, आम्हाला तुमच्याकडनं वेगळंच काहीतरी ऐकायला मिळालं पाहिजे होतं आणि तुम्ही आसनांच्या बद्दल गेलात, आसनांना सगळं टाचणी लावून पुढे गेलात, प्राणायामाच्या बद्दल काही बोललाच नाहीत आणि मग ते धारणा, ध्यान आणि समाधी ते फक्त शब्द आमच्या तोंडावर फेकलेत आणि निघून गेलात. मला वाटतं ना की पहिल्या 2 पायऱ्या चढल्यानंतर, तिथे लिफ्ट नाहीये हो योगाच्या मार्गामध्ये, तिथे एक एक पायरी चढायलाच लागते. आणि ती पायरी एक एक चढताना ती पायरी चढण्याचा आनंद जो आहे ना, तो आनंद उपभोगा. आणि त्या आनंदाबरोबरीने समजा तुम्ही जर योगाची आसनं करायला लागलात ना, मग ते योगाच्या आसना केल्यानंतर मग समापतिभ्याम म्हणून त्यांनी शब्द वापरलेला आहे की ईश्वराचं तुम्ही तादात्म्य पावलेलं तुम्हाला असं एक फील येतं, म्हणून मग ते तुम्हाला मिळू शकेल. हा योग आहे. मी फार थोडक्यामध्ये सांगितलं, पण मला जे वाटत होतं ते सांगितलं मी. जे काही माझे तोडके मोडके विचार होते ते तुम्ही मला इथे मांडायला परवानगी दिली त्याच्याबद्दल संयोजकांचे पुन्हा एकदा आभार. आणि तुम्ही सगळ्यांनी ऐकून घेतलं त्याच्याबद्दल आभार. आणि कळकळीची विनंती आहे, मी जे बोललेलो आहे ना ते करायला जर सुरुवात केली, पतंजल मुनींनी खूप मोठी एक अशी देणगी आपल्याला दिलेली आहे, एक असं नजराणा आपल्या समोर पेश केलेला आहे आणि तो खरंच आपण मनापासून वापरूया आणि आपलं जीवन जे आहे ना खरं उज्ज्वल करून द्या. समृद्ध जीवनाकडे जाण्याचा जो मार्ग आहे ना तो योग आहे. किंवा एक शेवटच म्हणजे योग तुम्हाला काय करतं हे एक छोटीशी कहाणी सांगतो आणि बंद करतो मी. श्रीकृष्ण आणि अर्जुन यांचा संवाद आहे आणि त्या श्रीकृष्ण अर्जुनाला सांगत असतो की बर बाबा, लग्नाच्या वेळेला त्याचं जे हे करतो की माशाचा डोळा फोडायचा आहे, तर माशाचा डोळा फोडायचा आहे, तू असं कर की धनुष्य असं असं पकड, धनुष्याची त्यांच्या जी एवढी ओढ, त्या लक्ष तुझं संपूर्ण ह्याच्याकडे असून दे, माशाच्या डोळ्याकडे असून दे. असं संपूर्ण हे करत असताना, त्याला बोलत असताना श्रीकृष्णाला अर्जुन म्हणतो की मग भगवंता तू काय करणार आहेस? जर संपूर्ण मीच करायचं आहे तर तू माझा सखा, तू काय करणार आहेस? तर भगवंत त्याला उत्तर देतात की जे खालचं पाणी जे आहे, ज्या पाण्यामध्ये पाहून तू इकडे वर नेम लावणार आहे ना, ते पाणी मी स्थिर ठेवणार आहे. मला वाटतं बंधू भगिनींनो, योग तुमच्या जीवनामधलं जे पाणी आहे ना ते स्थिर ठेवण्याचं काम करतं. माशाचा डोळा आपल्याला फोडायचा आहे. नमस्कार. खूपच सुंदर सर, एकदमच धन्यवाद. डोळे उघडणार आणि प्रस्थापित विचार जे आहेत त्याच्या पलीकडे जाणारं तुमचं सत्र होतं आत्ताचं. धन्यवाद. पण जर प्रश्न असेल तर विचारण्याची अनुमती मागतो तुमच्याकडे. हो चालेल ना. खरं पाहिलं तर 9:15 वाजलेले आहेत, त्यामुळे ते तुम्ही ठरवा. नाही, हरकत नाही. म्हणजे मला वेळेचं हरकत नाहीये. चालेल ना. कोणाला जर प्रश्न असेल आपल्यापैकी तर आपण विचारू शकता. मला विचारायचं होतं, माझे ऍक्च्युली 2 प्रश्न आहेत. हा हा हा, आपण पहिल्या ज्या 2 पायऱ्या सांगितल्या म्हणजे हा हा यम, नियम आणि मग त्याच्यानंतर आसनं ही तिसरी बरोबर. पायरी येते. हा तर आता आपण आसनांपासून सुरुवात करतो जनरली, सामान्य माणसं. मग बरोबर. यम आणि नियम याकडे दुर्लक्ष होतं. पण हो. आता काय करून त्याच्यावर आपण प्रभुत्व मिळवू शकतो, किंवा त्या पायऱ्या आपण ओलांडल्या किंवा त्या पायऱ्या आपण पार केल्या असं पण केव्हा म्हणू शकतो, तिसऱ्या पायरीवर जायचं असेल तर? तिसऱ्या पायरीवर जायचं असेल ना तर एक आता पहिली गोष्ट असं, त्याच्यासाठी काय करू शकतो ह्याचं मी पहिले बोलून टाकतो. म्हणजे कसं करायचं माहितीये का, की ओके आतापर्यंत नाही केलं ना मी,
हरकत नाही ना, नाही केलं मी, आता करायला सुरुवात करतो. म्हणजे म्हणतात ना, हे कधीच उशीर होत नसतो, तर आतापासून सुरुवात करूया. आणि त्याच्यानंतर ते आता आपण जे काय पुढच्या पायऱ्या गाठलेल्या आहेत, त्या पायऱ्या गाठताना आपल्याला मनाशी पुन्हा एकदा सत्य, की मनाशी पुन्हा एकदा आपण मनाला स्वतःला समजवूया की मी तिथे गेलेलो आहे, पण ना ह्या पायऱ्या ओढून म्हणजे ते पायऱ्या न घेता मी पुढे गेलेलो आहे, तर मी आता पायऱ्या घ्यायला सुरुवात केलेलं आहे, तरी पण मी ते चालू ठेवतोय. ते तिथे चालू ठेवायचं आणि मग मात्र प्रामाणिकपणे पहिल्या 2 पायऱ्या पार करण्याचा प्रयत्न करायचा. दुसरा प्रश्न. दुसरा प्रश्न असा होता की याचे थेरॉटिकल काही पुस्तकं वगैरे अवेलेबल आहेत का? खूप म्हणजे मराठीत सोप्या, हो, हो, हो. म्हणजे सामान्य लोकांना समजतील अशी पटकन. हो, अगदी आहेत ना. म्हणजे आता माझ्या समोर अगदी ना, तुम्ही ना पातंजल मुनीचं जे योगसूत्र जे आहेत ना, म्हणजे त्याचं नाव पण सांगतो, एका सेकंदाबद्दल सांगतो. माझ्या समोर ते पुस्तक आहे, पण त्या म्हणजे पातंजल मुनींचं जे ग्रंथ आहे, तो कोल्हटकर म्हणून गृहस्थ आहेत, त्यांनी त्याचं टीका लिहिलेली आहे त्याची. भारतीय मानसशास्त्र पातंजल योग दर्शन, कृष्णाजी केशव कोल्हटकर म्हणून आहे. दणदणीत मोठं पुस्तक आहे आणि अतिशय चांगलं पुस्तक आहे ते. पुन्हा एकदा नाव सांगतो, भारतीय मानसशास्त्र पातंजल योग दर्शन, कृष्णाजी केशव कोल्हटकर लेखक. तर त्यांचं पुस्तक खूप चांगलं आहे. हे अगदी थोड्या भाषेमध्ये जर समजून पाहिजे, सोप्या हे थोडंसं कठीण आहे पुस्तक, पण अतिशय डिटेलमध्ये आणि खूप चांगलं लिहिलेलं आहे, म्हणून मी त्याचं नाव घेतलं. आणि दुसरं जर हे करायचं असेल, पुस्तक म्हणायचं असेल ना, ओशोंचं खूप चांगली पुस्तक आहे, त्याच्यावर फ्रीली अवेलेबल आहे, त्याचं मराठी अनुवाद पण आहेत. त्याच्यानंतर जे केरळीयन योग बीग म्हणतो आपण, तिथले जे आहेत त्याचे जे पण योग दीपिका म्हणून ग्रंथ आहेत, ते ग्रंथ पण अवेलेबल आहेत. आणि माझा आग्रह थोडासा असा राहील की आता इथे शिवसंहिता म्हणून आहे योगावर जी आहे ती, किंवा त्याच्यानंतर आता हठयोग प्रतिपिका ती योगावर आहे ती, त्याच्यानंतर भक्तियोग म्हणून किंवा नारदीय भक्तियोग म्हणून सांगितलेलं आहे योगसूत्र, त्याच्यावरचं पुस्तक, हे सगळे मराठीमध्ये अवेलेबल आहे. आणि ही सगळी मिळून वाचली ना आपण, एका वेगळ्या दुनियेमध्ये निघून जातो आणि आपण वेगळंच जगायला लागतो. खूप चांगलं होईल. धन्यवाद. करून अजून कोणाला काही प्रश्न आहेत? माझा एक प्रश्न होता. सरांनी मगाशी म्हणाला की विचारांचा अपरिग्रह म्हणजे विचारांची साठवणूक करू नये आपण. बरोबर. आता सध्या जे प्रकरण गाजते की बरेच जण म्हणजे निराशेमध्ये येऊन जे आत्महत्या वगैरे करतात, तर मग अशा वेळेस जे निगेटिव्ह थॉट्स जे येतात त्यांना आपण कसं टॅकल करावं? सुंदर, छान प्रश्न विचारला. सुरुवातीपासूनच म्हणजे आता हे सांगू का की आता आपण, मी नाव घेऊन सांगतो ना, नाव घेऊन बोलतो ना, कारण त्याच्याबद्दल फार उलटपलट ऐकू येत आहे. सुशांत सिंह राजपूत त्यांनी हे केलं, ते त्याच्याबद्दल बोलताना ना प्रत्येक वेळेला हेच बोललं गेलं की तो बोलला असता तर इतरांनी ऐकून घेतलं असतं तर. आता मग ह्या योगामध्ये कुठे, योगाचे जे यम नियम आहेत ना, त्याच्यामध्ये हे कुठे बसवायचं? मी असत्य बोलतोय पुढच्या माणसाशी. जर मी माझं मन, माझं जे काय आहे ते मनामधलं माझं बोलत नाहीये ना, तर मी असत्यच बोलतोय. ते असत्य नकोय. त्याच्यानंतर ह्या संपूर्ण जी काही इंडस्ट्री, अख्खी इंडस्ट्री संतोष शून्य, कोणीही संतुष्ट नसतं. त्याच्यानंतर शौच, त्याच्यामध्ये शौचामध्ये सांगितलेलं आहे की दुष्टपणा जे संपूर्ण करायचा नाही, इत्यादी इत्यादी भरलेलं आहे सगळीकडे तिथे. तर ह्या सगळ्यापासून मला वाचवायचं आहे का? मग त्याच्यासाठी मी काय करेन माहितीये का? मला स्वतःला शुद्ध ठेवेन. मी आता जे हे काय नियम सांगितलेत ना, ते मी पाळायला लागल्यानंतर ना, मी तुम्हाला अगदी खात्रीपूर्वक सांगू शकतो की पुढच्या माणसाने जे काही निगेटिव्ह आपल्याला सांगितलेलं आहे ना, ते आपण पुन्हा एकदा स्वाध्याय तिथेही लावतो आपण. ते आपण समजून घेण्याचा प्रयत्न करतो. आतापर्यंत आपण जे ब्लाइंडली फॉलो करतो ना, ते ब्लाइंडली आपण नाही फॉलो करत.
हळूहळू ना त्याच्यामधलं खरं काय आहे किंवा त्या प्रश्नामागितला किंवा त्या माणसाच्या मागचा माणूस कोण आहे आणि तो कसा आहे हे आपण ना ओळखायला शिकतो. आणि मला वाटतं त्याचीच गरज असते. आपण व्यवस्थितपणे बोलायचं, ह्याच्यासाठी ना माणूस माणसाच्या जवळ आलेला पाहिजे असतो. आणि मला वाटतं हे यम नियम जे आहेत ना ते माणसाला माणसापासून खूप असं एकमेकांच्या जवळ आणतात. आणि याच्यासाठी मी पुन्हा पुन्हा म्हणजे योगाच्या भाषेत बोलेन किंवा नाही बोलेन, पण मी प्रत्येक माणसाला सांगतो, माझ्याकडे आलेले बरेच जण येतात, जीव देवाचा वाटतोय, हो असं तसं काउन्सिलिंग करत असताना मी इत्यादी इत्यादी. तर त्यावेळेला मी स्पष्ट आणि त्यांना सांगतो की बाबा रे तुम्ही बोला, हा अमका तमका माझ्याशी असं 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 वागला, तो मला माहिती आहे त्याच्या मनामध्ये कसं. अरे तुला माहिती आहे हे नाहीये, ते तुझ्या मनाचं तुला माहिती आहे म्हणजे तुझ्या मनाची कल्पना आहे, तो तसा असेलच अशातला काय भाग नाहीये, पुन्हा परिग्रह आला. मग इथे ना बोलून मोकळं होणं हा जो प्रकार असतो ना, ते बोलून मोकळं होणं हे जर करत गेलं आणि पुढच्या माणसाशी बोलायला सुरुवात केलं, घरामध्ये ती तरुण मंडळी जी आहेत ना त्या तरुण मंडळींना मला खूप हे करावं असं वाटतं की आपल्या आई वडिलांशी बोला, खूप बोला. आता माझा मुलगा आणि आम्ही हे करायला लागल्यानंतर आम्ही तास तास बडबडत असतो, गप्पा मारत असतो. तो ऑस्ट्रेलिया, मी इथे. आम्ही तास तास फोनवरनं बोलत असतो. बरेच जण मला बाप लोक विचारतात, म्हणजे माझ्या वयाची मंडळी विचारतात, तुम्ही एवढा वेळ काय बोलता हो त्याच्याशी? म्हटलं अरे बाबा पहिलेपासून मी त्याच्याशी बोलत आलेलो आहे म्हणून मी आता बोलतोय त्याच्याशी. बोला. तुम्हाला वडील काय आहेत हे आत्ता कळणार नाहीये, तुम्हाला आई काय आहे ते आत्ता कळणार नाहीये जर तरुण असाल तुम्ही तर. ते कळायला तुम्हाला ते वय गाठायला लागतं आणि तोपर्यंत उशीर व्हायला नको. त्याच्या अगोदर एक जो पूल आहे दोघांच्या मध्ये संबंधांचा तो तरी ठेवूया ना. आणखी धन्यवाद. अजून कोणाला काही प्रश्न? असतील प्रश्न विचारा, मला आवडतात प्रश्न विचारलेले. हा, असं काही नाहीये. कदाचित असं असेल की मी काहीतरी मनामध्ये जे काही योग म्हणून असतं त्याच्याऐवजी काहीतरी चौथंच बोललेलो आहे. तो काय मानसिक धक्का फिक्का बसलं की काय, हे काही योग म्हणजे असं काहीतरी असतं की काय. कारण आता एक माणसाने मला सांगितलं होतं बोलताना की तो मला म्हणाला की अरे म्हणे हे योगातले शब्द जे आहेत ना ते ऐकूनच छाती दडपते रे म्हणे. ते सुप्त वज्रासन बीज असतं, वज्र बीज असं काहीतरी आहे, ऐकलं ना तर लढाईलाच निघाल्यासारखं वाटतं. विनोदाचा भाग सोडून देऊया, पण तो विनोदानी पण बोलत होता, पण त्याच्यामध्ये खरं पण होतं. ते तुमचं काहीतरी भस्त्रिका व्यायाम प्राणायाम म्हणजे काय रे ते काय कळतच नाही आम्हाला. म्हटलं ते नंतर कळून घ्या, त्याच्या अगोदरचं बघ जरा म्हटलं पहिले बा असं. बरोबर. अजून कोणाला प्रश्न असतील तर स्वागत आहे. अगदी नंतर पण सांगतो, नंतर मला फोन नंबर हे ते सगळ्यांकडे आहेत, तर मला फोन करून विचारलं तरी पण मी व्यवस्थितपणे उत्तर देतो. दवाखान्यामध्ये येऊन चर्चा केली तरी पण चर्चा करतो आणि काय नाही, मी सगळं व्यवस्थितपणे हे करतो. म्हणजे आता मी बोलताना तुमच्याशी बोललो आणि आता एकदा हा व्हिडिओ संपला की तुमचा माझा संबंध संपला असं काही नाहीये. तुम्हाला ज्या वेळेला याच्याविषयी बोलावंसं वाटत असेल अगदी या बोला. प्रश्न होता स्वतःला, तर विचारू का? अर्थात. मला प्रश्न असा होता की योग करताना प्रमुख अडचण येते की मनाला वळण नाही लागत, शरीराला तर लागत नाहीच पण मुख्य मनात. बरोबर. तर काय करायला पाहिजे आम्ही याकरता? हा, म्हणूनच त्याला महातप म्हटलेलं आहे. हो, आणि जे हे आहे जे प्राणायाम इत्यादी सांगितलेलं आहे हे सगळं जे आहे ना तर ते मनाला ताब्यात ठेवण्यासाठी म्हणून आहे. आता ना प्राणायामाचा ज्या वेळेला आपण विचार करतो त्यावेळेला ना प्राणायाम साठी त्यांनी हे सांगितलेलं आहे की ह्या सगळ्या शरीरामध्ये ज्या क्रिया हे होतात त्या क्रिया ज्या होतात ना त्या वातामुळे होतात, वायूमुळे होतात. आणि म्हणून मग आपण प्राणायाम करायचा म्हणजे काय करायचं, अशांत असलेलं मन
हे वातामुळे होतं. आणि वातामुळे हे जर मन तसं अशांत झालेलं आहे, तर ते वातामुळे मन अशांत होतं, तर तुमचा श्वास अशांत होतो. बघा, आपण रागवलेलो असलो, आपण आनंदात असलो, आपण बाकी काही वेगवेगळे मूड असले, तर त्याप्रमाणे आपले श्वास बदलत असतात. तर त्याच्यामध्ये हे केलेलं आहे की मग समजा जर आपल्या मनस्थितीप्रमाणे आपले श्वास जर बदलत असतील, तर मनाला कंट्रोल करण्यासाठी म्हणून आपण श्वासाला कंट्रोलमध्ये ठेवलं तर चालेल का? उत्तर होकारार्थी आहे. मग मी माझ्या श्वासावर कंट्रोल करायचा, म्हणून मग मी प्राणायाम करायचा. म्हणून मग संपूर्ण काय प्राणायाम म्हणजे पूर्ण प्राणायाम तुम्ही संपूर्ण शिकून केलात उत्तमच आहे. तसं हे नाहीतर सगळं एकच बारीकसं सांगतो, आपल्या श्वासोश्वासावर लक्ष ठेवा. आला श्वास गेला श्वास, संपूर्ण लक्ष, डोळे मिटा, लक्ष पूर्णपणे येणाऱ्या जाणाऱ्या श्वासावर केंद्रित करा. आणि आपण काय करतो माहितीये का, विचार मनामध्ये आला ना की आपण तो विचार जे आहे ना, त्या विचाराला साखळी तयार करतो त्याची. आपण ती साखळी करणं बंद करून टाकायचं. बस. म्हणजे थोडक्यात प्राणायाम करा किंवा श्वासनाचं आनापान म्हणतात त्याला, आला श्वास गेला श्वास, त्याचं संपूर्ण ते आनापान विधी म्हणतात. तर ते जरी केलं ना तरी पण मन हे राहतं. पण एक ध्यानात ठेवायचं, मन चंचल आहे आणि ते एवढं हा होतं आणि करूया आपण नाही. शेवटी ते तपच आहे आणि ते तपासारखंच करायला लागतं. कठीण आहे, अशक्य नाहीये. सरांचा एक थोडं कंटिन्यू प्रश्न विचारतो. हा हा. तुम्ही ते तप आहे बरोबर आहे, पण आता हे आपण जे काम करतो म्हणजे जॉब वगैरे करून ह्या सगळ्यावर कंट्रोल करणं सोपं आहे का, म्हणजे शक्य आहे का? हो. कारण नाही म्हटलं तरी त्याचा थोडाफार आपल्याला इम्पॅक्ट होतच असतो. हो, किंवा ना तो इम्पॅक्ट होऊ नये म्हणून तर हे सगळं आहे. आता एक बारीकशी मी सुचवतो तुम्हाला. ओंकाराचं ध्यान करता येतं. नुसतं ओम प्रत्येकाला म्हणता येतो. ते ओम असं तोंडाने मोठ्यांदी ओम म्हणण्याच्या ऐवजी, आता वेळ नसतो हा एक प्रकार आहे. कारण आजकालची मंडळी डोंबिवलीवरनं मुंबईला जायचं आणि परत यायचं हे युद्ध असतं. तर बसायला जागा कधीच नसते, पण उभा राहायला नक्की जागा असते. मग उभा राहायला मिळाल्यानंतर इकडे पहा तिकडे पहा असं करण्याच्या ऐवजी डोळे मिटा. आणि डोळे मिटा आणि त्या श्वासोश्वासावर लक्ष केंद्रित करा ना, किंवा डोळे मिटा आणि ओंकार म्हणायला सुरुवात करा. तो मनातल्या मनात म्हणजे फक्त पुटपुटल्यासारखं स्वतःला ऐकू येईल असं तुम्ही केलं, किंवा हेडफोन कानाला लावले ना की तुम्ही मनातल्या मनात जे म्हणता अगदी बारीक आवाजात म्हणतात ना, ते पण आतल्या बाजूला घुमतं आणि त्यामुळे तुमचं लक्ष केंद्रित होतं. आणि एकदा लक्ष इकडे केंद्रित झालं तर जे तुम्हाला डिस्टर्बिंग आहे त्याच्यापासून संपूर्ण लक्ष तुमचं बाजूला जातं. मन हळूहळू शांत व्हायला लागतं. तुम्हाला जो वेळ मिळतो आहे त्या ह्याच्यामध्ये करत राहायचं. इलाज नाही आपल्याला त्यांना. धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू. मी मध्ये मध्ये इथे आलेले मेसेजेस पण वाचण्याचा प्रयत्न करतोय. हो, खूप चांगलं. मी हे सांगितलं त्याच्याबद्दल सगळ्यांना धन्यवाद. तुम्ही काय बोलत होता? सॉरी, मध्ये इंटरप्ट केलं. नाही, खूपच चांगलं सत्र झालं. मला असं वाटतं शब्दांकनचा जो मूळ उद्देश आहे की वेगवेगळे विचार तेवढ्या अधिकारवाणी असलेल्या व्यक्तीने जर पोचवले तर आमच्यासारखे जे मंडळी आहेत त्यांना खूप फायदा होऊ शकतो. याच्यातून कुठेतरी इन्स्पिरेशन मिळते, प्रेरणा मिळते. आता नुकतंच आंतरराष्ट्रीय योगा दिवस साजरा झाला आणि त्या साजरा झालेल्या दिवसाच्या निमित्ताने प्रामुख्याने शारीरिक क्रियांवर भर देणारी व्याख्यानं, भर देणारे विषय मांडले गेले. आणि बऱ्याच अंशी मला असं वाटतं बऱ्याचदा की आता जागतिक पटलावर भारताचं स्थान वाढत चाललंय आणि त्यामुळे भारतीय मूल्य जी आहेत त्यांचं सुद्धा महत्व वाढत चाललंय. पण जसा योग असेल किंवा आयुर्वेद असेल किंवा या भारतीय ज्या सिस्टीम्स व्यवस्था निर्माण झाल्या त्यांचं महत्व वाढत जरी गेलं असलं तरी त्याचा आत्मा मूळ थोडासा हरवल्यासारखा भासतो. आणि कधी कधी ह्या किंवा एकत्र व्यवस्था आहे आणि ती जगण्याची व्यवस्था म्हणजे योग हा काही फक्त सकाळी 6 ते 7, 7 ते 8
या वेळेत करण्याची आसनं एवढ्या पुरता मर्यादित नाही. तो अगदी संबंध बरोबर. संबंध आयुष्याला व्यापून टाकणारा विषय आहे याचा आपल्या विवेचनातून एकदम सखोल जाणीव झाली आणि अजून बरेच माइल्स आपल्याला भारतीयांना पण जायचे आहेत आणि आपल्याला वैयक्तिक पातळीवर खूप वेगळा अनुभव खरा तर आजचा आला आणि योगाकडे कोणीतरी कॉमेंट पण लिहिलेली आहे की अत्यंत वेगळी दृष्टी आज मिळाली आणि खरोखरच मला असं वाटतं की बऱ्याच व्याख्यानं जी ऐकली त्याच्यामध्ये आज वेगळा दृष्टिकोन आम्हालाही प्राप्त झालाय. अजिंक्य मला बऱ्याचदा म्हणाला होता, वैयक्तिक पातळीवर सांगतो की अजिंक्य बऱ्याचदा मला म्हणाला होता की डॉक्टरांना भेटून यायला पाहिजे एकदा असंच गप्पा मारण्याकरता म्हणून. आणि इतके दिवसात माझा तुमच्याकडे यायचं राहिलं त्याचा मला आज पश्चाताप खरा तर होतोय आणि खूप चांगल्या गप्पा मारण्याचा योग परत यायला हवा तसा मी जुळवून आणेन आणि तुमचं मार्गदर्शन आवडेल आम्हाला मला पण. आणि अजिंक्य माझ्यावर प्रेमच करतो त्यामुळे तो माझ्याबद्दल चांगलं बोलणारच. तर पण बोलायला मला खूप आवडेल किंवा मला बोलायला आवडतं, गप्पा मारायला आवडतात मला. तर नक्कीच हा योग परत अगदी एकदा जुळवून आणू आणि वेगवेगळ्या विषयांवर आपले अगदी येत राहू. आज आता 9:30 वाजलेत, आपण सध्या इथेच थांबूया. हो. एक चांगलं झालं याचं झूम रेकॉर्डिंग अवेलेबल, क्लाउड रेकॉर्डिंग आपल्याकडे अवेलेबल असेल. तुम्ही इतरांनाही बरोबर हे शेअर करू शकाल. नंतर आम्ही ही लिंक आपल्याबरोबर शेअर करू. दुर्दैवाने आज हे फेसबुकवर गेलेलं नाहीये म्हणजे तांत्रिक अडचणींमुळे, पण ते तसं आपण उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न नक्की करू. डॉक्टर प्लीज मला ही आला. लिंक तुम्ही पाठवाल. हो हो नक्की. पुन्हा एकदा सगळ्यांचे मी पण आभार मानतो, श्रोत्यांचे पण आणि संयोजक म्हणून तुमचे पण. धन्यवाद. आपण बैठकाची संपवूया आणि परत एकदा पुन्हा गुरुवारी भेटू नवीन विषयासह. धन्यवाद.